यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरात आज भीम जल्लोष, नेत्रदीपक सोहळे, 100+ मंडळे। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता, मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर। सोलापूर शहरात आज मोठ्या जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुका निघणार आहेत। यासाठी सुमारे 100हून अधिक मोठ्या मंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आकर्षक असे मोठे देखावे कंटेनरमध्ये उभा केले आहेत। त्यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणुकीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभवता येणार आहेत। यासाठी आज सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रमुख मार्ग बंद राहणार आहे। या मिरवणुकीत डीजे वाजवणे तसेच लेझर लाईटचा वापर करणे आणि ड्रोन उडवणे यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बंदी घातली आहे। मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी SRP, होमगार्ड यासह सुमारे 1800 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। सुप्रीम कोर्टाने 55 डेसिबल हा आवाजाची मर्यादा घालून दिली असल्यामुळे आवाजाची मर्यादा चेक करण्यासाठी 10 पथके नियुक्त करण्यात आली आहेत। सोलापूरच्या मिरवणुका या मोठ्या आणि नेत्रदीपक असतात। त्यामुळे आज सोलापूर शहर जिल्ह्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मिरवणुका पाहण्यासाठी सोलापुरात येणार आहेत। त्यामुळे सोलापूरकरांना भीमसागर आणि त्यांचा जल्लोष पाहता येणार आहे। सोलापूर महापालिकेतील सभागृह नेते नरेंद्र काळे म्हणाले, कोणतीही करवाढ न करता उद्या होणाऱ्या महापालिकेच्या सभेत 1400 कोटी रुपयांचा पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर करण्यावर पार्टी मीटिंगमध्ये सहमती। सोलापूर शहरात आजपासून 4 दिवस हवामान खात्याने व्यक्त केला अवकाळी पावसाचा अंदाज। सोलापुरात बसवेश्वर महाराज मध्यवर्ती मंडळातर्फे मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काढण्यात येणार मिरवणुका 11 मंडळी सहभागी होणार, तर बसवेश्वर जन्मोत्सव समाजसेवा मंडळाच्या वतीने आज सायंकाळी बाळेवेसीतून काढली जाणार मिरवणूक। जुळे सोलापुरात आज सायंकाळी निघणार KLE स्कूल समोरून भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मिरवणूक। होम लोनचे हफ्ते कमी करून देतो आणि घराच्या जागेची जप्ती थांबवतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या विजयपूर रोडवरील सैफुल परिसरात राहणाऱ्या प्रवीण चव्हाण विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हॉटेल सेंटर पॉइंट, सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास। कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। आज अक्षय तृतीया असल्यामुळे सोलापूरच्या सोने बाजारात होणार मोठी उलाढाल। नांदेडचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड यांची सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर बदली, डॉक्टर संतोष नवले यांना ठेवले वेटिंगवर। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 360 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची FRP रक्कम दिली नाही। या प्रकरणी 21 एप्रिल रोजी साखर आयुक्तांची भेट घेणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे यांची माहिती। जनगणनेच्या कामामुळे आता GDPतील बदल्यांना लागणार ब्रेक, ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाठवले पत्र। महाराष्ट्र हे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले असून आतापर्यंत 17,000 पेक्षा अधिक महिलांनी या सेवेचा लाभ घेतला आहे। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती।
पुणे शहर परिसरातील पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने येलो अलर्ट दिला. अक्षय तृतीयेनिमित्त मागणी वाढल्याने आणि आवक घटल्याने पुण्यात मार्केट यार्डात आंब्याचे भाव 20 ते 30% वाढले. प्रति डझन 1000 ते 1800 रुपये दर. आज अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ दिवस. या दिवशी राज्यात सोने खरेदी तसेच विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह शिगेला. अक्षय तृतीयानिमित्त दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा नैवेद्य. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 2617. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वरसगाव धरणातून सध्या प्रति सेकंद तब्बल 500 लिटर पाण्याची गळती होत असल्याची बाब समोर. शहरावर पाणी पुरवठ्याचे संकट. दूरदर्शनच्या सुवर्णकाळावर आपली अनोखी मोहर उमटवणारे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि कवी अरुण काकतकर वय 79 यांचं पुण्यात निधन. पुण्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी महापालिकेकडून कमला नेहरू रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू. मुंबईत आता देशातील पहिली ऑनलाईन ETDR प्रणाली. नगर विकास विभाग व मुंबई महापालिकेचे जलद व्यवहारांसाठी पाऊल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून नागपूरच्या दौऱ्यावर. मेट्रो, उड्डाणपूल आणि शहरातील इतर प्रमुख पायाभूत सुविधांच्या कामांची पाहणी व आढावा घेण्याची शक्यता आहे. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी. पारनेर तालुक्यात ढवळपुरी गावात महिलेचा मृत्यू. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आता 58 ऐवजी 60% महागाई भत्ता. केंद्र सरकारच्या तिजोरीवर सुमारे 7,000 कोटींचा पडणार भार. महिला आरक्षण विधेयक पडल्यानंतर गोंधळलेल्या भाजपकडून राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत घेतली बैठक. आता विरोधकांच्या आडमोठ्या धोरणावर भाजप प्रणित राज्यात विधानसभेचे अधिवेशन घेऊन केली जाणार आगपाकड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला उद्देशून केले भाषण. म्हणाले, महिला आरक्षणाची भ्रूण हत्या विरोधकांनी केली, त्यांच्या पापाची शिक्षा त्यांना मिळेल. समुद्रमार्गे मालवाहतूक करणाऱ्या जहाजांना आता मिळणार स्वदेशी विमान कवच. भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूलला केंद्राची मंजुरी. संकट काळात मिळणार मदत. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.